आपल्या भारतीय लोकांचा ना एक वीक पॉइंट आहे, तो म्हणजे चित्रपट. चित्रपटांवरती आपण मनापासून प्रेम करतो आणि मग त्यातनं अशी एखादी प्रेरणा घेऊन पुढे जातो. रिस्टार्ट ही मला मिळालेली प्रेरणा आहे 12th फेल या चित्रपटातली. नमस्कार मंडळी, तुम्हा प्रत्येकाचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नव्या व्हिडिओमध्ये. नवा व्हिडिओ आहे पण तो तब्बल 10 महिन्यांनंतर आलेला आहे. मला आठवते शेवटचा व्हिडिओ मी 15 ऑगस्टचा पब्लिश केला होता आणि त्यानंतर मग ना काही कारणं अशी घडत गेली आयुष्यात की ज्याच्यामुळे एक स्वल्पविराम मी इथे घेतला. जे आपल्या चॅनलवरती आधीपासून व्हिडिओज पाहतात, मला आता उत्सुकता आहे त्यांच्या कॉमेंट्सची, त्या सगळ्यांना माहिती आहे. मी आधी माझी ही स्टोरी शेअर केली आहे तुमच्यासोबत की माझ्या करिअरला पण मी एक स्वल्पविराम दिला होता. आधी मी छत्रपती संभाजीनगरला जॉब करत होती तिथल्या आयुर्वेद कॉलेजमध्ये, पण मग 4 वर्ष जॉब केल्यानंतर मला असं कुठेतरी वाटलं की आता आपली फॅमिली जी आहे त्यासाठी आपण वेळ द्यावा आणि मग आम्ही बँगलोरला शिफ्ट झालो. मग रेवा तन्वीचा जन्म झाला, त्यानंतर मग जपान, स्वीडन आणि पुन्हा भारतात जेव्हा मी आली तिकडचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केले, पण इकडे आल्यावर मी तुम्हाला म्हटली होती की माझं यूट्यूब चॅनल मी बंद करणार नाहीये, कारण आता मला याची गोडी लागली आहे. अब अपनी लाइफ का 1 मिनिट रिवाइंड करो और सोचो. त्यामुळे आम्ही आता यावेळेस हा डिसिजन घेतला आहे. पण आता तुम्हाला वाटेल मग चॅनलचं काय, चॅनल मी बंद करणार नाही आहे, मला आता याची गोडी लागलेली आहे. पण इथे आल्यानंतर जॉब सुरू केला आणि मग थोडीशी तारेवरची कसरत सुरू झाली. अचानक रुटीन चेंज झालं. स्वीडनमध्ये माझ्याकडे वेळ होता. हे तिघं म्हणजे मुलींचे बाबा आणि ह्या दोघी शाळेत गेल्या एकदा की माझ्याकडे खूप वेळ असायचा आणि मग मी काय करू त्यातनंच आपल्या ह्या युट्यूब चॅनलचा जन्म झाला होता. पण इथे आल्यानंतर असं झालं की इथलं सगळंच तिथल्यापेक्षा म्हणजे जवळपास 360 नाही पण 320 डिग्रीमध्ये सगळं रुटीन चेंज झालं होतं. नोकरी सुरू केल्यावर पण मी म्हटलं होतं की आता फ्रिक्वेन्सी थोडी कमी होईल पण मी व्हिडिओ पब्लिश करेल. पण त्यानंतर पुन्हा एक स्पॅन असा आला की मला असं कुठेतरी जाणवलं की माझ्याकडनं हे आता नीट नाही होत आहे, मी न्याय नाही देऊ शकत आहे एकतर घराला किंवा व्हिडिओजला. केवळ काहीतरी बनवायचं आणि पोस्ट करायचं आणि मग वाट पाहायची, रिफ्रेश करत जायचं युट्यूब स्टुडिओ, किती व्ह्यू झाले. तो स्वभाव आधी पण नव्हता, आता पण नाहीये. आणि काय झालं नेमकं, सप्टेंबर महिन्यामध्ये ना आम्ही या घराचं रिनोव्हेशन सुरू केलं. आधीचं घर कसं होतं ते पण तुम्ही पाहिलं आहे, रिनोव्हेटेड घर कसं आहे ते पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. पण त्या काळात ना मग मी आमची कामाला आमच्याकडे माझ्या मदतीला, कामाला म्हणण्यापेक्षा आमची जी घुमा येते तिला मी मग 3-4 महिने सुट्टी दिली होती, कारण काही रुटीनच नव्हतं. सकाळी 6 वाजता मी आमच्या चौघांचा स्वयंपाक डब्बे करून जायची. मी यायची तेव्हा काम सुरूच असायचं घरी, ते लोक 10 वाजेपर्यंत असायचे आणि मग परत, आणि घरात सगळीकडे धूळ, सगळीकडे तो भुसा. असे 3-3.5 महिने आमचे गेले आणि त्या पिरियडमध्ये तर मला शक्यच झालं नाही व्हिडिओ करणं. तेव्हा आधीचे काही व्हिडिओ फिल्म केलेले होते, मी विचार केला ह्यांचं एडिटिंग करू, पण कॉलेजमध्ये गेल्यावर तिथलं काम 9 ते 4 संपत नाही आणि घरी आल्यानंतर घरचं काम, ह्या सगळ्या याच्यातनं माझा खूप गोंधळ उडाला. मग मी विचार केला सध्या आपण थोडासा पॉज घेऊ, स्वल्पविराम दिला एक. मग मधल्या काळात ना आपले बरेचसे व्ह्यूवर्स काहींनी मला DM केले, काही जे माझे इथले ओळखीचे झाले होते आणि आपले सबस्क्रायबर होते. त्यातलीच माझी कलिग आहे इथे जिकडे मी जॉब करते, डॉक्टर अभिलाषा लगड, ती दिसेल तेव्हा मला म्हणायची, मॅडम नळदुर्गचा व्हिडिओ कधी येणार आहे, तुम्ही सांगितलं होतं, मी वाट पाहते. तेव्हा मग मला कुठेतरी असं एक मनात गिल्ट यायची की यार आपण काम तर सुरू केलं आहे, आपण म्हटलं पण होतं सगळ्यांना की हे मी कधीच बंद करणार नाही. किंवा काजल अहिरे आपली एक सबस्क्रायबर आहे, त्यांचा पण मला मेसेज आला होता दिवाळीचा, मी अगदी 2 मिनिटाचा एक छोटासा टाकला होता, 2 मिनिटाचा पण नाही, मला वाटते 30-40 सेकंदाचाच. त्याच्यावर पण त्यांचा मला काजलचा मेसेज आला होता, ताई तू कुठे आहेस. मग मला असं कुठेतरी वाटायला लागलं आणि हे का सुरू केलं इतक्या अचानक आत्ताच का. तर ना मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण देईल इथे त्याचा. आपल्या चॅनलवरती मी एक व्हिडिओ टाकला होता पहा, कच्ची कैरी आणि फणसाचं लोणचं. आता हे उन्हाळ्याचे दिवस आहे, लोणच्याचे दिवस आहे, तर बऱ्याच महिला वर्गांनी तो, किंवा जे इंटरेस्टेड आहे पुरुष पण, त्यांनी तो सर्च केला असेल आणि अगदीच तो 200-300 व्ह्यूज असलेला व्हिडिओ 2000च्या वर गेला. तेव्हा मला कुठेतरी जाणवलं की आपण आज व्हिडिओ पब्लिश करत नाहीये, पण नकळत, आपल्याही नकळत युट्यूब बऱ्याच गोष्टी प्रमोट करत असते त्या वेळेशी ज्या रिलिव्हंट आहे त्यामुळे मग ना मला परत उत्साह, परत मी युट्यूब स्टुडिओ
डाउनलोड केलं, परत मग मी ते रिफ्रेश करत राहायची, अॅनालिटिक्समध्ये पाहायची की मागच्या 28 दिवसात किती लोकांनी हा व्हिडिओ पाहिला, मागच्या 90 दिवसात किती लोकांनी पाहिला. युट्यूब ही गोष्ट अशी आहे ना की ज्याची तुम्हाला सवय लागते. एकदा तुम्ही जर सुरू केलं पब्लिश करणं तर तुम्हाला तो सगळा जो त्यातला भाग आहे तो सारखा सारखा चाचपडण्याची सवय लागते. लास्ट 7 डेज, लास्ट 28 डेज, लास्ट 90 डेज. मग मला लक्षात आलं की उपनयन संस्कारचा व्हिडिओ पण अजूनही लोक पाहत आहे. मग मला लक्षात आलं महाबळेश्वरचा जो व्हिडिओ आहे मांघरचा, त्याला पण अजून व्ह्यूज येत आहे. मग आमची भटकंती साईड बाय साईड सुरूच होती. व्हिडिओज पण मी बऱ्यापैकी करून ठेवले आहेत. मग मी विचार केला की आता हा स्वल्पविराम जो आपण दिला होता तो आता पुन्हा आपलं काम सुरू करण्याची हीच ती वेळ आलेली आहे. रेवा तन्वी मध्येच गमतीने विचारायच्या, आई आपलं गोल्डन प्ले बटन कधी येणार आहे. त्या युट्यूब शॉर्ट्स पाहून त्यांना ते गोल्डन प्ले बटन म्हणजे अगदीच आटोक्यातली गोष्ट वाटते. जेव्हा मी युट्यूब सुरू केलं होतं ना तेव्हा माझी खूप मनापासून इच्छा होती की आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळालंच पाहिजे, आपण त्याच्यासाठी वाटेल ते करू. पण आपण जेव्हा पाण्यात उडी टाकतो ना तेव्हा कळते की पोहणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. मी युट्यूबवर व्हिडिओ पब्लिश करणं बंद केलं, पण माझ्या सोबत जे सगळे ज्यांनी आम्ही सोबत चॅनल सुरू केले होते त्या सगळ्यांचे चॅनल आज खूप पुढे गेले. मला खूप आनंद आहे त्याचा. आरतीज रेसिपी मराठी मी आपल्या युट्यूब लाईव्हमध्ये पण सांगितलं होतं, मराठी मॉम कविता किंवा अजून बरेच जण आहेत की आम्ही ज्यांनी सोबत सुरू केले होते तेव्हा मी सारखी युट्यूब पाहत राहायची ना. मग आपल्याला एक आपल्या काळात सुरू केलेले चॅनल्स कोणते आहे माहिती राहते, त्यांच्यानं आपले प्रॉब्लेम्स सेम राहतात. पण आता त्यांचे चॅनल्स इतके छान ग्रो झाले तेव्हा मला असं वाटायचं की यार कसं केलं असेल या सगळ्यांनी. पण खूप डेडिकेशननी काम करावं लागते आणि तेवढा वेळ तुम्हाला द्यावा लागतो. आणि आता असं झालंय माझं की आधी मी असं पाहायची की काही झाली की पाहायची सबस्क्रायबर किती आहे, व्हिडिओज किती आहे, सबस्क्रायबर किती आहे, व्हिडिओज किती आहे. मग मला कळलं की सबस्क्रायबर कधी कधी खूप असतात, व्ह्यूज तेवढे येत नाही. मग मी पाहायला लागली व्ह्यू किती येतात. पण असं करत करत ना आता मी ह्या न्यूट्रल भावनेवर आलेली आहे की आपण व्हिडिओ पब्लिश करायचा. आपला हेतू एक हा पण होता की आपल्या सगळ्या मेमरीज सेव्ह राहिल्या पाहिजे आणि त्यातनं आपण जे काही शेअर करतो निदान 1% तरी कोणाला तरी त्यात काहीतरी मदत झाली पाहिजे. किंवा समजा कुठे बाहेर जात आहोत आम्ही, तिथली काही माहिती सांगत आहोत तर त्याचा कोणाला तरी उपयोग झाला पाहिजे, हाच एक त्याच्या मागचा हेतू आहे. आणि एक ना चालना मिळते बुद्धीला. जसं की आपण नाना फडणवीस वाडा तिकडे आम्ही गेलो होतो, तो व्हिडिओ तयार करताना मी प्रचंड वाचन केलं होतं. किंवा सावरकरांवरचे व्हिडिओ करताना आम्ही दोघं 3-3, 4-4 दिवस कंटिन्यू पुस्तक परीक्षा असल्यासारखं वाचत होतो. तर युट्यूबमुळे ना मला ही एक गोष्ट मिळाली आहे की वाचनाची मला जी आवड आहे ती जोपासता येत आहे. किंवा नवीन जात आहोत आपण कुठे तर त्या गोष्टीचा ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक सगळा विचार कसा करायचा ही प्रेरणा मला युट्यूबनेच दिली आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट मागे पडली होती कुठेतरी, तर हे सगळं आता मला पुन्हा करायचं आहे. आधी इतके खूप नाही, पण मी आत्ताही सांगू नाही शकत की मी किती व्हिडिओज पब्लिश करेल, माझ्या व्हिडिओची फ्रिक्वेन्सी कशी राहील. पण मी आज सध्या नाही का मोदी की गॅरंटी असा आपल्या पंतप्रधानांचा एक शब्द सगळीकडे गाजतोय, तसं गौरी की गॅरंटी तुम्हाला इतकीच सांगू शकते की रेग्युलॅरिटी आता माझ्या व्हिडिओ अपलोड जे करण्याची क्रिया आहे त्याच्यामध्ये राहणार आहे. आणि मी प्रयत्न करेल की दर शनिवारी आपल्या चॅनलवरती एक तरी व्हिडिओ पब्लिश होईल. तुम्ही लोकांनी आतापर्यंत खूप सपोर्ट केला आहे. अगदीच आपला म्हणजे काही व्हिडिओज तर आपले 10,000च्या वरती, 18,000 भाकरीवाला जो व्हिडिओ आहे तो इतक्या लोकांपर्यंत पोहोचला आहे. आणि अगदी पूर्ण अनोळखी असणाऱ्यांनी पण सुद्धा खूप छान सपोर्ट केला आहे. तर मला हीच अपेक्षा पुन्हा तुमच्या सगळ्यांकडनं आहे. काही चुकत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही ते लगेच करेक्ट करू. मुली आता छान मोठ्या झाल्या आहेत, तुम्हाला त्यांना भेटायची पण उत्सुकता असेल. इथे छोटासा आजचाच व्हिडिओ मी तुम्हाला त्यांचा दाखवते. तुला आबांना काहीतरी सांगायचं होतं? आबा, मी काल स्कूल मध्ये हॉर्स रायडिंग केली आणि आज काहीतरी आहे. आज कोणता दिवस आहे? योगाचा दिवस. योग दिवस. आणि आजपासून तुम्हाला काय शिकवणार आहे शाळेत? आजपासून तनूला लक्षात आहे. तने इकडे ये, तनू सांगेल. तनू पटकन ये. फार भारी. तनू आजपासून तुला शाळेत काय शिकवणार आहे बाळा? नाही, आणि अजून एक गोष्ट तुम्हाला काल सांगितली होती ती गणाधीश जो काय जरा मनाचे मनाचे श्लोक आजपासून म्हणणार ना. मग
आजचा ह्या करता मी म्हटली कारण आज तारीख आहे दिनांक 21 जून. 21 जूनला 2 वर्षापूर्वीनं मी एक व्हिडिओ पब्लिश केला आहे, दक्षिणायन म्हणजे काय. तो तेव्हापासनं 95 लोकांच्या वरती कोणीच पाहिला नाहीये आणि तो मी इतका अभ्यास करून बनवला होता. इनफॅक्ट आपल्या युट्यूब लाईव्ह मध्ये सुद्धा मी याचा उल्लेख केला होता, पण तो काही बिचारा 95च्या वर जात नाहीये. पण 21 जून जागतिक योग दिवस आज आहे आणि रेवातन्वीचा एक योग त्यांनी जे काही तेव्हा थोडाफार शिकल्या होत्या त्याचा पण एक व्हिडिओ आपण टाकलाय. जे नवीन आज पाहत आहेत त्यांनी आपल्या चॅनलवर पब्लिश झालेले सगळे व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. खूप वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज आपण टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रॅव्हल ब्लॉग्स आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, काही व्हिडिओज आहेत त्या आपल्या ऐतिहासिक जे काही मॉन्युमेंट्स किंवा काही गोष्टी आहेत त्यांच्याशी रिलेटेड आहे. काही व्हिडिओज जे आहेत ते आपले सण समारंभ आपण का साजरे करतो ह्याच्याशी रिलेटेड आहे. काही व्हिडिओज फक्त रेवातन्वीशी रिलेटेड आहे, त्यांच्या गमती जमती. आता त्या मोठ्या होत आहेत तर त्यांच्या गप्पा, त्यांचे विषय, त्यांच्या रिॲक्शन सगळंच बदलत आहे, जे की पाहताना तुम्हाला पण मजा येणार आहे. तर असेच निरनिराळे व्हिडिओज आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आधी जसं आमच्यावर भरपूर प्रेम केलं तशाच प्रेमाची अपेक्षा, नवीन लोक पण आपल्यासोबत जास्तीत जास्त जोडले जातील ही पण अपेक्षा मी करते आणि अधिकाधिक माहितीपूर्ण उत्तम दर्जेदार व्हिडिओज महाराष्ट्रीयन इन युरोप ॲट स्वदेश हे चॅनल तुमच्या समोर आणेल याची शाश्वती देते. पुन्हा भेटू, तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.